या घडीची याच आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची अपडेट की सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त देखील जरांगेंच्या भेटीला पोहोचलेत। कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। कृष्णा, यामागची योजना नेमकी काय आहे, काय प्रयत्न सुरू आहेत सरकारकडून? सरकारकडून हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करावं अशा प्रकारची विनंती केली जाते आहे आणि त्यासाठी स्वतः छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड हे चर्चेसाठी पोहोचलेले आहेत आणि चर्चेनंतर सकारात्मक निर्णय होईल अशा प्रकारची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। आपल्यासोबत स्वतः आयुक्त आहेत, आपण त्यांनाच या ठिकाणी महाराष्ट्राचे एबीपी माझाच्या प्रेक्षकांना काय कशासाठी आले ते सांगण्याची विनंती करूयात। मी आज विभागीय आयुक्त सरांकडे मनोज जरांगे पाटील यांचं जे मुंबईसाठी त्यांनी जो हे सुरू केलेलं आहे अभियान, त्या अनुषंगाने शासनाच्या वतीनं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा 1-2 दिवसापूर्वी मी केली होती। त्यावर त्यांच्या पुन्हा काही मागण्या आल्या होत्या, त्या अनुषंगाने शासनाशी संवाद साधून त्यावरती शासनाचे आदेश वगैरे घेऊन आज मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि मला अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे की त्यांच्याशी आजची चर्चा जी आहे ती सफल होईल आणि त्यामधून त्यांचं समाधान होईल। धन्यवाद। कृष्णा सर, माझा आवाज पोहोचत असेल तर सरकारचं जे शिष्टमंडळ सध्या पोहोचलेलं आहे त्यामध्ये कोण कोण आहे, कोणत्या मंत्र्यांचा नेत्यांचा समावेश आहे? वगैरे समावेश नाहीये। विभागीय आयुक्त हेच चर्चा करतायत आणि कदाचित मुंबईवरून एखाद्या सरकारचे प्रतिनिधी देखील थोड्या वेळात पोहोचण्याची शक्यता आहे। ते देखील या चर्चेमध्ये असतील आणि सकारात्मक निर्णय होईल अशा प्रकारचं त्यांना वाटतं आहे। आणि ज्या 3 मुद्द्यावर खास करून हे सगळं चर्चा अडलेली आहे, ते 3 मुद्दे जे होते ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे पोहोचलेले होते। त्यामध्ये आता काही दुरुस्ती झाल्या आहेत का, आणि ज्या दुरुस्ती झाल्यात किंवा त्यांनी ज्या दुरुस्ती सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी आणलेल्या असतील आणि त्यामुळे त्या दाखवल्या जातील आणि मग GR काढल्यानंतर कदाचित आज यावरती तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्यामुळे जर हा तोडगा निघाला तर 11 वाजता एक सभा या ठिकाणी होणार आहे, जी रात्री या ठिकाणी होणार होती, मात्र पहाटे बरोबर आहे। त्यामुळे आता सरकारच्या वतीने मनोज जरांगेंच्या मनधरणीचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याला कितपत यश मिळतं पाहावं लागेल। कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद। सकारात्मक चर्चा होईल। सरकार आपण बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे, काय निर्णय होत आहेत, तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।